यानंतर बातमी आहे बीडमधून स्वराज्य पक्षाकडून बीड विधानसभेतून कुंडलिक खांडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर प्रचाराला शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना कुंडलिक खांडे मतदारांच्या भेटीसाठी ग्राउंडवर उतरलेले आहेत। ते भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत। बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर चुलत भावांमध्ये लढत होत असताना स्वराज्य पक्षाने कुंडलिक खांडे यांना उमेदवारी देऊन क्षीरसागरांना आव्हान दिलंय। तर माझी निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे, माझा विजय निश्चित आहे असं खांडे म्हणतायत। छत्रपती संभाजी महाराज राजे यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। या बीड जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी जी भूमिका घेतली की निवडणूक लढवायची नाही, त्यामुळं समाजामध्ये एकदम अतिशय जे संघटन असतं, जे आंदोलनाचा विषय तो एकत्र राहिला आणि त्यांनी जी बीडमध्ये भूमिका घेतली की अपक्षाला मतदान करू नका, आपल्या विचाराच्या माणसाला मतदान करा, त्याबद्दल देखील मी पाटलाचे खूप खूप आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।